आज नाशिकच्या रामकुंड भागात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। अशा पद्धतीनं हे सगळे जे नगरसेवक आहेत शिवसेना ठाकरे गटाचे ते गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावरती हे आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून आगामी कुंभमेळा संदर्भात गोदावरी नदी परिसरामध्ये वेगवेगळे विकास कामं चालू आहेत आणि त्यामुळेच गोदावरी नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ झालेली आहे। या गोदावरी नदीमध्ये थेट गटारीचं पाणी सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीचं जे पावित्र्य आहे ते धोक्यात आलेलं आहे। अशा पद्धतीचा आरोप करत हे सगळे नगरसेवक हे आज जे आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतोय। आपण त्यांच्याकडनं एकूणच प्रतिक्रिया घेऊयात। आज काय एकूणच आंदोलन करायचं खरं तर या आपल्या रामकुंडावरती देशभरातून जगभरातून श्रद्धाळू येत असतात। आज कुंभमेळा होतोय म्हणून डेव्हलपमेंट चालू आहे, पण आज आपण या रामकुंडामध्ये बघितलं असाल तर संपूर्ण ड्रेनेजचं पाणी या रामकुंडामध्ये सोडलेलं आहे आणि प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना एवढंच म्हणायचं आहे की नंदिनीने जी स्वाप केली त्याबद्दल आभार, पण गोदावरी हा रामकुंड आपल्या आस्थेचा धर्माचा विषय आहे। येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये जगभरातून लोक येणार आहे। आमची खरंच एक आस्था आहे, शिवसेना पक्षाच्या वतीने एक मागणी आहे। कुंभमेळा म्हणजे एक धर्मासाठी असणारं एक अस्मिता आहे। येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण हिंदू धर्मातले लोक इथे येणार आहेत। तुम्ही आजही बघा अस्थि विसर्जन करत असताना सुद्धा त्या ड्रेनेजमध्ये अस्थि विसर्जन करत आहे। एवढी माणूस जाताना अस्थीसुद्धा ड्रेनेजच्या पाण्यामध्ये विसर्जन करायची वेळ आलेली। माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे, आंदोलन करू, शहरभर तुम्ही कामं करा, पण आज रामकुंड हा परिसर इथं शाही स्नान या ठिकाणी होणार आहे। तुम्ही याच ठिकाणचे सगळे दृश्य बघा। येणाऱ्या 6 महिन्यात 8 महिन्यानंतर आपल्या इथे श्रद्धाळू चालू होतील, जगभरातून संत महंत चालू होतील। तर ही परिस्थिती आज आपल्याकडे शहरभर कामं व्हावी आमची इच्छा आहे, पण आज अस्थि विसर्जनाचा विषय असेल, आपल्या रामकुंडावरती शाही स्नानाचा विषय असेल, तुम्ही आता बघून घ्या की काय परिस्थिती। अशा पद्धतीचा आरोप आहेत। वेगवेगळे जे धार्मिक विधी आहेत ते गटारीचं पाणीमध्ये करण्यात येत आहे, अशा पद्धतीचा आरोप नगरसेवकांचा आहे। आत्ता आपल्यासोबत ठाकरे गटाचे गटनेते सुद्धा आहेत। आज आपण एकूणच जे आंदोलन करताय काय भूमिका आहे? आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे शिवसेनेतर्फे की येत्या लवकरात लवकर कुंभमेळा या ठिकाणी होत आहे आणि कुंभमेळ्यामध्ये देशभरातून लोक या ठिकाणी येणार आहेत। पवित्र अशा रामकुंडावर आपण बघू शकता की या ठिकाणी संपूर्ण असं गटारीचं पाणी सोडलं आहे। देशभरातून या ठिकाणी लोक अस्थि विसर्जन करण्यासाठी येत आहेत, तर या गटारीच्या पाण्यामध्ये ते लोक अस्थि विसर्जन करत आहेत आणि प्रशासन आणि नाशिक महानगरपालिका सांगते की आम्ही 35,000 कोटीचे कामं करत आहोत। जर 35,000 कोटीचे कामं कुठं दिसताय कुठे? संपूर्ण नाशिक शहर खोदून ठेवलं आहे। जर एक चांगला पाऊस झाला तर नागरिकांना घरी जायला होडीचा वापर करावा लागणार आहे आणि लवकरच पवित्र अशा गोदावरी नदीमधलं जर गटारीचं पाणी बंद केलं नाही तर येत्या 8 दिवसामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेवर भव्य असा मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल। अशा पद्धतीचा इशारा जे आहे ते देण्यात येत आहे। पुढच्या 8 दिवसांमध्ये जर एकूणच हे गोदावरी नदीचं जे पाणी आहे ते स्वच्छ केलं नाही किंवा गटारीतलं जे पाणी गोदावरी नदीमध्ये येतो ते थांबवलं नाही तर तीव्र अशा पद्धतीचं मोर्चा जे आहे ते महापालिकेवरती काढू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढच्या 8 दिवसामध्ये या सगळ्या एकूणच मुद्द्यावरती महापालिका प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।